तर आता पुढचा प्रश्न म्हणजे ह्या सगळ्या क्रायटेरिया पूर्ण करत असेल आणि एखाद्याने हम्म, प्लेटलेट डोनेशन करायचं ठरवलं, तर हम्म. त्याला पडणारा पुढचा आणि महत्वाचा प्रश्न असा असू शकतो की प्लेटलेट डोनेशन केल्यामुळे डोनरला काही त्रास होऊ शकतो का, किंवा त्याचे काही साईड इफेक्ट आहेत का? ओके. हा मला वाटतं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न असेल की अशाच काही गोष्टींमुळे काही म्हणतात ना की गैरसमजुतींमुळे म्हणा की बऱ्याच वेळेला ह्या पर्टिक्युलर प्लेटलेट डोनेशनकडे लोक वळत नाहीत. कारण ही प्रोसिजर ऐकतात किंवा मग काहीतरी दुसरीकडनं असं त्यांना म्हणजे ज्या गोष्टी खऱ्या नाही आहेत त्या त्यांच्यापर्यंत येतात की साईड इफेक्ट होतात, विकनेस येतो किंवा अजून काही आहे. तर त्या अशा काही हे नाहीये की ज्याच्यामध्ये आपल्याला काही साईड इफेक्ट होतात. म्हणजे मी हे ठामपणे तुम्हाला सांगू शकेन की साईड इफेक्ट हे अजिबातच काही त्याच्यामध्ये नाही आहेत. आणि हे कसं आहे की हे आता मेडिकली म्हणजे त्यांचा काय अभ्यास झालेला आहे, त्या अभ्यासामध्ये हे खूप झालेलं आहे आता याच्यावरती की आता अ, हे फॅक्ट आहे असं की याच्यावर स्टडी झालाय, त्याच्यानंतर आपले रिझल्ट आलेले आहेत की जे लोक करतायत वर्षानुवर्ष करतायत त्यांना कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट हे होत नाहीत. आणि हे मी तुम्हाला माझ्या पर्सनल अनुभवावरनं सांगू शकतो. म्हणजे मी सुद्धा आता इतकी वर्ष करतोय पण मला कुठल्याही प्रकारचा त्रास कधीही झालेला नाही आतापर्यंत. म्हणजे माझ्याच बाबतीत मी तुम्हाला सांगितलं तर 25 वर्ष करतोय आणि मी रेग्युलर मॅरेथॉन रनर आहे. मी ट्रायथलॉन करतो. तसं माझ्या तब्येतीच्या काही फारशा विशेष काही कधी कंप्लेंट येणार म्हणजे मी बऱ्यापैकी फिट आहे अजूनही असं मी म्हणतो 25 वर्ष केल्यानंतर सुद्धा. त्यामुळे मी हे माझ्या स्वतःच्या अनुभवावरनं तुम्हाला सांगू शकतो की कुठल्याही प्रकारचे आपल्याला साईड इफेक्ट अजिबात होत नाहीत आणि मी कधी कोणाला झालेले ऐकलेले सुद्धा नाहीत. आणि हे झालं साईड इफेक्ट बद्दल. आणि त्रासाबद्दल म्हणाल ना तर खरं मी सांगू तुम्हाला तर ह्या जेव्हा अशा आपण काही गोष्टी करत असतो ना तेव्हा आपण त्रास हा कधी विचारच करत नाही किंवा करू नये. कारण कुठलीही मला असं वाटतं की कुठलीही चांगली गोष्ट आपल्याला करायची असेल किंवा व्हायची असेल ना तर त्याला कुठेतरी आपल्याला थोडेसे जास्त म्हणजे एक्स्ट्रा एफर्ट आपल्याला घ्यावे लागतात किंवा द्यावे लागतात. त्याच्याशिवाय ती चांगली गोष्ट होत नाही. त्यामुळे त्रास मी अजिबात असं म्हणणार नाही की त्रास आपल्याला होतो म्हणून. फक्त आणि आपल्याला या गोष्टी सहज मिळू पण शकत नाहीत म्हणजे थोडेसे एफर्ट घेतल्याशिवाय. फक्त मी त्याच्या बाबतीत एकच माहिती देईल की ती सांगणं पण तेवढंच गरजेचं आहे. कारण काय होतं की कित्येक वेळेला अर्धवट माहितीमुळे मग आपल्याला काहीतरी गैरसमज होतात. पण ही पण एक गोष्ट मी एक ऍडिशनल तुम्हाला सांगतो की मगाशी तुम्हाला मी म्हटलं त्याच्यामुळे तुम्हाला ती प्रोसिजर समजावून सांगितली. त्यावेळेला मी एक गोष्ट तुम्हाला सांगितली की जेव्हा आपलं रक्त बाहेर जातं त्या मशीनमध्ये त्या फोर्समुळे आपलं त्यातल्या प्लेटलेट वेगळ्या केल्या जातात आणि परत ते रक्त आपल्याकडे परत येतं. ते रक्त जेव्हा परत येतं म्हणजे जातं रक्त ना त्यावेळेला आपल्याला मी तुम्हाला पहिलं सांगितलं त्याच्याप्रमाणे चारही कॉम्पोनंट त्या रक्तामध्ये असतात. म्हणजे आरबीसी, डब्ल्यूबीसी, प्लाझ्मा आणि प्लेटलेट अशा चारही कॉम्पोनंट आपल्या रक्तामध्ये असतात जे बाहेर जातात इनिशियली. प्लेटलेट वेगळ्या केल्यानंतर फक्त 3 कॉम्पोनंट्स असलेलं रक्त म्हणजे आरबीसी, डब्ल्यूबीसी आणि प्लाझ्मा हे 3च गोष्टी परत येतात. प्लेटलेट्स परत येत नाहीत. ते रक्त जेव्हा आपल्या बॉडीमध्ये परत यायला लागतं ना तर त्यावेळेला थोडंसं आपलं शरीर किंवा बॉडी म्हणा कन्फ्यूज होते. आणि की हे बाबा आपलंच रक्त आहे की नाही नक्की, कारण त्याच्यामध्ये प्लेटलेट्सच दिसत नाहीये. आणि हे अगदी नॅचरल आहे. म्हणजे उदाहरणार्थ आता तुम्ही आता म्हणा की आता डोळा आपला तर आपल्या डोळ्यावरती काही एखादं धूळ आली किंवा काही असं हे आलं तर आपली बघा पहिलं या इमिजिएट काय असतं ते नॅचरली होतं आपल्या पापण्या बंद होतात. म्हणजे पापण्या आपल्या त्या रिपूट करतात कुठल्याही प्रकारचं त्याच्यावर किंवा ते त्याला आपलं बंद करतात की जेणेकरून आपल्याला काही इजा होऊ नये म्हणा किंवा त्या गोष्टी आपल्या शरीर बॉडीमध्ये येऊ नयेत म्हणून. सेम तसंच असं आहे की हे जेव्हा रक्त परत येतं आपल्याकडे त्यावेळेला शरीराला समजत नाही की हे रक्त आपलंच आहे. मग बाहेरची काहीतरी वस्तू आपल्याला किंवा गोष्ट आपल्या शरीरात परत येऊ नये म्हणून ते रोखायचा प्रयत्न शरीर करतं. आणि ते रोखणार कसं तर त्याच्यासाठी कॅल्शियम वापरलं जातं. म्हणजे आपलं जिथे हातातनं जे रक्त परत येत असतं ना तिथे आपल्या शरीरातलं बऱ्यापैकी कॅल्शियम हे त्या भागाकडे पाठवलं जातं हाताकडे की जेणेकरून ते ब्लॉक होईल रक्त आतमध्ये येणार नाही. आणि
मगाशी म्हटलं तसं मी काही डॉक्टर नाही, त्याच्यामुळे फारशी मला त्याच्यातली हे नाही, पण मला जे काही माहिती आहे त्याच्याप्रमाणे जे काही कॅल्शियम आपल्या शरीरात असतं त्यातलं बऱ्यापैकी कॅल्शियमचं स्टोरेज हे आपल्या ह्या भागाच्या वरती म्हणजे मानेच्या वरती बऱ्यापैकी त्याचं स्टोरेज असतं. ज्या वेळेला ते कॅल्शियम मी तुम्हाला म्हटलं तसं रक्त रोखण्याकरता वापरलं जातं हम्म. तिकडे, तर त्यावेळेला ते कॅल्शियम तिकडे गेल्यानंतर आपलं जे मानेच्या वरचं जे कॅल्शियमचं प्रमाण आहे ते कमी होतं. आणि ते प्रमाण कमी झाल्यामुळे काय होतं की आपल्याला बऱ्याच वेळेला असं ओठांना मुंग्या येणं हम्म. किंवा तोंड सुकणं किंवा आपलं जर डोकं जे आहे ते सुन्न होणं, अशा प्रकारच्या काही गोष्टी आपल्याला जाणवतात ज्यावेळेला ते रक्त परत येत असतं ना त्यावेळेला. आणि अशा त्या बऱ्याच सायकल्स होत असतात. तर त्या प्रत्येक वेळेला रक्त परत येतं त्यावेळेला त्या ते फिलिंग एक आपल्याला येऊ शकतं. पण ह्याच्या हे सुद्धा काही अगदी नॅचरल आहे, एकदम टेम्पररी आहे की ते थोड्या वेळापुरतं असतं. म्हणजे थोड्या काळानंतर तर तुम्हाला ते जाणवतही नाही. म्हणजे थोड्या काळानंतर म्हणजे इव्हन एकदा प्लेटलेट करतो तेव्हा अनेक सायकल्स होतात. त्यातल्या पहिल्या 4-5 सायकल नंतर तर तेही कदाचित तुम्हाला जाणवत नाही की आपल्याला काही असं होतंय म्हणून. आणि हे होऊ नये म्हणून किंवा त्याच्यावरती उपाय म्हणून बऱ्याचदा किंवा सगळ्याच म्हणा हॉस्पिटलमध्ये किंवा ब्लड बँकमध्ये कॅल्शियमच्या गोळ्या दिल्या जातात. म्हणजे ड्युरिंग द प्रोसेस किंवा ती प्रोसेस चालू होण्याच्या आधी त्या कॅल्शियमच्या गोळ्या दिल्या जातात, ज्या तगडायच्या असतात किंवा व्हॉटेवर ते काय असेल ते. तर त्या घेतल्यानंतर आपल्याला त्याचा जो काही इफेक्ट आहे तो आपल्याला फारसा जाणवत नाही. पण ही गोष्ट पण म्हणजे मला एक सांगावीशी वाटली की अर्धवट कोणाकडनं करू नये. ही काही गोष्ट अशी फार मोठी त्रासदायक अशातली गोष्ट नाही, अगदी टेम्पररी आहे. आणि ती एकदा सवय झाली म्हणजे आता तर मी तर कित्येक वेळेला त्या कॅल्शियमच्या गोळ्या घ्यायला विसरतो किंवा मला घ्यावं पण लागत नाही, तरी मला कुठल्याही प्रकारचं त्रास होत नाही किंवा मला ते आता जाणवायचं नाही. मी ती सवयीचा परिणाम असेल त्याच्यामुळे ह्या गोष्टीचं टेन्शन घ्यायचं तर अजिबातच गरज नाही. म्हणजे थोडक्यात काय मी तुम्हाला म्हटलं तसं त्रास नाही.